नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, रेल्वे मार्फत दोन ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आल्या होत्या. एक पहिली होती जी असिस्टंट लोको पायलटची. तुम्ही बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी अप्लाय पण केलेला असेल, बरेच व्हिडिओ मी त्याच्यासाठी घेऊन आलेलो. आणि दुसरी आहे टेक्निशियनची. सध्या टेक्निशियनला अप्लाय करायची डेट चालू आहे. तुम्ही अप्लाय केलं नसेल तर पूर्ण नोटिफिकेशन बघून घ्या. मी त्याचा व्हिडिओ घेऊन आलतो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा चेक करा. तर बऱ्याच जणांना सांगितलं होतं मी, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करा किंवा माझा टेलिग्रामचा आयडी दिला होता त्याच्यावर मेसेज पण करा. तर काही मुलांना कन्फ्युजन होतं की सर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल एक सेपरेट व्हिडिओ घेऊन या आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला संपूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कोण अप्लाय करू शकतं आणि एक व्हिडिओ ALPचा आणि टेक्निशियनची सोबत तयारी कशी करायची याबद्दल सुद्धा घेऊन आलेलो होतो. तर मित्रो, चला या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊ की इलिजिबिलिटी क्रायटेरिया टेक्निशियनचा काय असणार आहे. राईट, बघा, आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे टेक्निशियन प्लस ALP साठीची. दोन्हीचा सिलेबस सेम आहे. तो समजून पण सांगितला मी एका व्हिडिओद्वारे. त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. राईट, त्याच्यामध्ये व्यवस्थित तुमच्या सिलेबसनुसार सर्व काही कव्हर करण्यात आलेलं आहे आणि ते तुमच्या कोर्समध्ये अपलोड करण्यात सुद्धा आलेलं आहे. काही गोष्टी राहिल्या त्या अपलोड होत जातील. तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे सर्व काही अवेलेबल करून देण्यात येणार आहे आणि फीस मात्र 999 रुपये प्लस GST ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रो, समजून घेऊ. आता बघा, टेक्निशियनच्या दोन पोस्ट आल्या होत्या. एक ग्रेड 1 आणि एक ग्रेड 3 ची पोस्ट होती. आता ग्रेड 1 मध्ये सिग्नलिंग वाले होते. आता याच्यासाठी BSc चं ग्रॅज्युएशन सुद्धा चालणार आहे. म्हणजे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल. डिग्री किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा, म्हणजे ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो, यापैकी काहीही असेल तरीही तुम्ही ग्रेड 1च्या पोस्ट साठी अप्लाय करू शकता. थोडासा ग्रेड 1चा सिलेबस वेगळा आहे आणि याचा सेपरेट पेपर ग्रेड 1चा आणि ग्रेड 3चा होणार आहे. एकच एक्झाम असणार आहे. CBT 1 म्हटलं होतं ना, ते CBT 1 ALP प्लस याची CBT सेम सिलेबस असणार आहे. क्लिअर. नंतर बघा, टेक्निकल ग्रेड 3 ब्लॅक स्मिथ. आता याच्यासाठी ITR किंवा तुमचं 10वी नंतर अप्रेंटिसशिप असणं गरजेचं आहे. पण कशात? तर कशामध्ये पाहिजे ते? फोर्जर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्री मॅन, पॅटर्न मेकर, मोल्डर, याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप किंवा ITR असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, ब्रिज साठी काय दिलेलं आहे? सेम ITR अप्रेंटिसशिप. फक्त मी आता ट्रेड सांगत जाणार आहे तुम्हाला. फिटर स्ट्रक्चर, वेल्डर. क्लिअर. नंतर कॅरेज अँड वॅगॉन साठी तुम्हाला इथे ITR लागेल. कशात लागणार आहे? फिटर, कार्पेंटर, वेल्डर, प्लंबर, पाईप फिटर. ओके, किंवा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप असेल तरी चालेल. त्यानंतर टेक्निकल ग्रेड 3 क्रेन अँड ड्रायव्हर. याच्यामध्ये काय दिलं त्याने? मेकॅनिक मोटर व्हेइकल. इथं मेन्शन आहे मेकॅनिक मोटर व्हेइकल, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, ऑपरेटर लोकोमोटिव्ह अँड रेल क्रेन. याच्यामध्ये तुम्हाला ITR किंवा अप्रेंटिसशिप असेल तरीही चालेल. एकदम व्यवस्थित. आता कसं आहे, याचा टेक्निकल पेपर तो होणार नाहीये, नॉन टेकचा आहे. काही ट्रेड मल्टिपल पोस्ट साठी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. पुढं डिझेल इलेक्ट्रिकल. आता एक लक्षात घ्या, मी सर्व व्हिडिओ घेऊन येणार आहे. कुठले कुठले? की पोस्ट कुठं किती आहेत, कुठून अप्लाय केलं पाहिजे ते, त्यानंतर कसं अप्लाय केलं पाहिजे, हे सर्व काही व्हिडिओ तुमच्या येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येतील. अप्लाय करायला लगेच घाई करू नका, थोडं थांबा. कारण काही चुका होण्याच्या थोड्याशा शक्यता असतात. त्या टाळण्यासाठी आपण थोडासा वेट करणं गरजेचं आहे. क्लिअर. आता डिझेल इलेक्ट्रिकल साठी याच्यामध्ये यांनी सेपरेट ट्रेड मेन्शन केलेला आहे. इलेक्ट्रिशियन चालेल, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक चालेल, वायरमॅन चालेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक चालेल, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक चालेल किंवा अप्रेंटिसशिप चालेल 10वी नंतर. ओके. डिझेल मेकॅनिक, राईट, डिझेल मेकॅनिकल अंडर. याच्यामध्ये फिटर आहे, मेकॅनिक डिझेल आहे, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेइकल आहे, मेकॅनिक ऑटोमोबाईल आहे, ऍडव्हान्स डिझेल इंजिन, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेइकल आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, वेल्डर, पेंटर. ओके, किंवा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप. आता तुम्ही म्हणाल सर सगळे ITRचेच आहे का? नाही, पुढे पण येणार आहेत काही, बाकीचंही सांगतो मी. इलेक्ट्रिकल. आता टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल. याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक हाय ट्रान्समिशन, लो ट्रान्समिशन इक्विपमेंट अँड केबल जॉइंटिंग, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. ओके, किंवा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप. त्यानंतर मेकॅनिक इलेक्ट्रिकल. ओके,
त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिशियन, त्यानंतर वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, HT LT इक्विपमेंट, केबल जॉइंटिंग, फिटर, वेल्डर, पेंटर जनरल, मशीनिस्ट, कारपेंटर, ओके, यापैकी कुठलंही चालेल. त्यानंतर बघा मेकॅनिक EMU, याच्यासाठी बघा त्यांनी काय दिलं, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, हाय टेन्शन, लो टेन्शन, त्यानंतर अँड केबल जॉइंटिंग, फिटर, वेल्डर, पेंटर, ओके, त्यानंतर मशीनिस्ट, कारपेंटर, ऑपरेटर, ऍडव्हान्स टूल, राईट, किंवा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप, त्यानंतर फिटर, ओके, फिटर साठी फिटर ट्रेड दिलेली आहे किंवा अप्रेंटिसशिप तुम्हाला फिटर मध्ये चालेल, ओके. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 परमनंट वे, याच्यामध्ये काय दिले यांनी, फिटर, वेल्डर, मशीनिस्ट ग्राइंडर किंवा यांच्यामध्ये अप्रेंटिसशिप. त्यानंतर टेक्निशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, याच्यामध्ये रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, क्लिअर. त्यानंतर बघा टेक्निशियन 3 रिवेटर, ओके, त्याचा रिवेटर मध्ये यांनी काय दिलं, मशीनिस्ट ग्राइंडर, ओके, किंवा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप. पुढं SNT मध्ये आता तुम्हाला 10+2 पण चालेल, म्हणजे 12वी फिजिक्स आणि मॅथ्स असलं तरीही चालेल, बरेच लोक याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा ITIA फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट इन द ट्रेड, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, क्लिअर, किंवा त्याच्यात अप्रेंटिसशिप किंवा 12th फिजिक्स प्लस मॅथ, ओके, सायन्स वाले. ट्रॅक मशीन, याच्यामध्ये काय काय दिलेलं, ITIA, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंटेंट मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक, ओके, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेकल, वेल्डर, मशीनिस्ट वगैरे याच्यामध्ये चालेल. त्यानंतर टर्नर साठी यांनी काय दिलं, टर्नर, ऑपरेटर, ऍडव्हान्स मशीन टूल किंवा अप्रेंटिसशिप, याच्यामध्ये दोन्हीपैकी, ओके. त्यानंतर वेल्डरला यांनी काय दिलं, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, ओके, गॅस कटर, वेल्डर स्ट्रक्चर, वेल्डर पाईप, त्यानंतर वेल्डर TIG आणि MIG, ओके, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग अँड मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग, क्लिअर. तर हे सर्वांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाले. आता कुठल्या ट्रेड थ्रू, आता कसं आहे, फिटर आहे तर फिटर बऱ्याच ठिकाणी अप्लाय करू शकतं. या सर्व गोष्टींबद्दल, छोट्या गोष्टींबद्दल मी येत्या 2-4 दिवसामध्ये मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. झोन बद्दल सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे. आपली बॅच तुम्हाला लॉन्च केलेली आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सर्व मार्गदर्शन तुमच्या सिलेबसचं तुम्हाला केलं जाणार आहे तुमची जॉईनिंग येईपर्यंत. तर मित्रो इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. आणि जाता जाता एक सांगतोय की आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आपले टेलिग्रामच्या जे चॅनल्स आहेत त्यांच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. ते टेलिग्रामचे चॅनल सुद्धा जॉईन करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं. तर थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.